महाराज म्हणतात की आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर गेल्याशिवाय पांडुरंगसुद्धा आपल्याला कृपा करणार नाही. आणि म्हणून काय म्हणतात ह्या अभंगातनं, दुर्बळाचे कोण ऐके घालून या मन, राहिले कारण तया वाचून काय ते, कळो आले अनुभवे, पांडुरंग माझ्या जीवे, न सांगता ठावे, पडेचर्या देखुनी, कामक्रोध माझ्या देही, भेदाभेद गेले नाही, होते तेथे काही, तुझ कृपा करिता, हे तो नव्हे उचित, नुपेक्षावे शरणागत, तुका म्हणे रीत, तुमची आम्हा कळे. तर काय म्हणतात ह्या अभंगामधून तुकाराम महाराज, की या जगामध्ये दुर्बलाचे गाराने कुणीही लक्ष देऊन ऐकत नाही. ऐकतो का? नाही ऐकत. कारण त्या वाचून थोरांचे काय तरी अडलेले असते का? बिलकुल अडलेले नसते. हे पांडुरंगा, हे मी माझ्या अनुभवावरून मला समजले आहे. मी आत्तापर्यंत तुझ्याजवळ कितीतरी दुःखाची गराणी सांगितली, पण तू तिकडे मुळीच लक्ष दिले नाहीस आणि माझी तुला दयासुद्धा आली नाही. हे तू न सांगता देखील तुझी मुखचर्या, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मला पाहून समजून आले आहे. पण एका दृष्टीने तुझेसुद्धा बरोबर आहे, कारण माझ्या अंतकरणातील काम, क्रोध, भेद, लोभ, मोह, मत्सर जोपर्यंत गेले नाहीत तोपर्यंत तू कृपा करून तरी काय उपयोग होणार. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पण तुम्ही शरण आलेल्याची उपेक्षा करू नये, कारण ते तुम्हाला योग्य नाही असे मला वाटते. पण तुझी स्वतःचीच रीत, तुझी पद्धत काय आहे ते आम्हाला कळत नाही. हे देवा, आणि म्हणून तू ह्या सर्व शरण आलेल्या लोकांवरती कृपा करावी असे या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.